आधी बँकेचं आणि सावकाराचं कर्ज दे, उरले तर लग्नाचं पाहू, नाही तर पुढच्या वर्षी पाहू. आई, बाबा कुठे गेले ग? असेल बघ घरात. बाबा, 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 काय झालं पोरी? बाबा, 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 बाबा. आले का आमदार साहेब तुम्ही पण? माझा बाप मेल्यावर? माझा बाप कशामुळे मेला माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून. शेतकऱ्याचे हाल अपिष्ट दिसत नाही तुम्हाला? मेल्यावर आला पोरी, मी तुझा बाप मेला म्हणून नाही तर एक शेतकरी मेला म्हणून आलो. पोरी, तू घाबरू नकोस, मी तुझ्या बापाला न्याय मिळवून देणार. आई, आपलं कसं होणार ग? माझे बाबा आपल्यापासून खूप दूर निघून गेले ग. पोरी, तू घाबरू नकोस, मी आहे तोपर्यंत तुझ्या शिक्षणावर व तुझ्यावर मी काही कमी पडू देणार नाही. मी तुझ्या बापासारखं शेतात राब राब कष्ट करणार. चल पोरी, मी शेताकडे जाते. ठीक आहे आई, जा, पण घरी लवकर ये. आहे का कोणी घरी? कोण आहे तुम्ही? मी बँकेचा कर्मचारी आहे. बोला साहेब. तुझ्या आईने बँकेतून कर्ज काढलं होतं, त्या बँकेचा चेक द्यायला आलो. साहेब, आमचे हाल अपेक्षा दिसत नाही तुम्हाला? साहेब, शेतकऱ्याच्या बियाणाले, खाताले, तेरविले मदत करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या. आता जेव्हा दररोज शेअर मार्केटनुसार सोन्या मालाला भाव ठरते, तसंच शेतमालाला भाव ठरला पाहिजे. नाहीतर ते दिवस दूर नाही, ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगेल ना, त्या दिवशी अख्खा देश उपाशी मरेल. साहेब, हे तर त्या कवितेवाणी झालो. शासनाची मदत तुझ्या तेरवीच्या कामी येते. सांग शेतकऱ्या सगळे का तुझीच मजा घेते. आई माझी